जय भीम नवबुद्धाया. बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी. SC/ST आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. यामुळे SC/ST समाजामध्ये संतापाची भावना उसळली आहे. अनुसूचित जाती जमातींसाठीची क्रिमिलेअर अट रद्द करा या मागणीसाठी कोल्हापुरात आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेकांनी तीव्र भावना व्यक्त केल्यात. त्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. वतीनं आम्ही कोल्हापुरी पायतानचा हिसका दाखवणार आहे आणि कोल्हापुरी पायतान आम्ही त्यांच्या निवासापर्यंत पाठवायचं काम करणार आहे. ही शाहू महाराजांची भूमी आहे. ज्या शाहू महाराजांना आरक्षण दिलं, जी जननी आरक्षणाची जननी आहे, त्या आरक्षणाच्या जननीमध्ये बाबासाहेबांचं संविधान आणि शाहू महाराजांचं आरक्षण वाचवायची जबाबदारी ही आंबेडकरी जनतेची आहे, ही SC/ST जनतेची आहे. आणि त्यामुळं आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ आणि या न्यायाधीशांचा निश्चितपणाने धिक्कार करू. या न्यायाधीशांच्या विरोधात आम्ही आंदोलन छेडू. प्रसंगी आम्हाला कोर्ट कचेरी बाबासाहेबांच्या संविधानानुसारच मिळणार आहे. जो निर्णय घेण्यात आला सुप्रीम कोर्टानं, त्या निर्णयाच्या अनुषंगानं संपूर्ण भारतभर अनुसूचित जाती जमातीतल्या लोकांच्यामध्ये एक अस्वस्थता आहे आणि कोर्टानं जो दिलेला निर्णय आहे, या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आज कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर दसरा चौक या ठिकाणी भव्य असे धरणे आंदोलन SC/ST आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं घेण्यात आले. या आंदोलनामध्ये हजारो लोक सहभागी झाले आणि या सर्वांची एकच भावना आहे की कोर्टाने घेतलेले हे निर्णय आहेत याचा आम्ही निषेध करतो आहे आणि ते ताबडतोब रद्द झाले पाहिजेत. ही भूमिका घेऊन आम्ही आज या ठिकाणी हजारोच्या संख्येनं धरणं धरली आणि कलेक्टरला कोल्हापूरच्या निवेदन देण्यात आलं. कलेक्टरने आमचे निवेदन शांतपणे वाचलं, ऐकून घेतलं, आमच्या भावना ऐकून घेतल्या आणि हे जे निवेदन आणि आमच्या ज्या भावना आहेत हे राज्य सरकारला मी पाठवत आहे, अशा प्रकारची भूमिका ही कलेक्टर यांनी घेतली. धन्यवाद. जाचं गट लागू केलं आहे त्यामुळे कसं नुकसान होणार आहे ते सर सविस्तर सांगा. क्रिमिलेअरच्या बाबतीमध्ये मुळामध्ये ज्या याचिका दाखल केल्या होत्या त्याच्यामध्ये क्रिमिलेअरचा काही संबंधच नव्हता. फक्त वर्गवारीच्या संदर्भामध्ये आंध्र प्रदेशमधली केस होती आणि पंजाबमधली केस होती. या संदर्भामध्ये आंध्रमधल्या ज्या हायकोर्टानं सांगितलेलं आहे की अनुसूचित जातीचं कोणत्याही प्रकारे वर्गीकरण करता येत नाही, कारण त्यांना वेगळ्या बेसवरती आरक्षण मिळालेलं आहे. अनटचॅबिलिटी असेल, बॅकवर्डनेस असेल, याच्यावरती तो आरक्षण मिळालेलं आहे आणि म्हणून तो कोर्टाचा निर्णय रद्दबादल करून जवळजवळ 15-20 वर्षानंतर हा निर्णय घेण्यात आला आणि त्याच्यामध्ये याचिकेमध्ये क्रिमिलेअरची अट किंवा मागणी नसतानासुद्धा काही त्याच्यातल्या बेंचमधल्या एका जजनं ती मागणी लावून धरली आणि त्या संदर्भामध्ये त्याने अशी भूमिका घेतली की SC/ST मधल्या लोकांनीसुद्धा आता आरक्षणामध्ये ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांना एकदाच लाभ मिळावा आणि त्यांचा विकास झालेला आहे आणि म्हणून त्यांना क्रिमिलेअर लावलं. आणि क्रिमिलेअर जर लावलं तर निश्चितपणे पुढच्या पिढ्यांना त्याचा फार मोठा आर्थिक फटका बसणार आहे. किंबहुना आमचं असं तर मत आहे की हे क्रिमिलेअरची अट लावणं म्हणजे आरक्षण बंद करणं आणि मागासवर्गीयांच्यावरती अन्याय करणं ही अशी भूमिका आहे आणि म्हणून भारतातल्या तमाम आंबेडकरवाद्यांची अशी भूमिका आहे हे कोणत्याही प्रकारची अट लागू होऊ नये आणि राज्यांनी आपल्या प्रकारचं हे वर्गीकरणही करू नये आणि क्रिमिलेअरची अटही लावू नये अशी आम्ही मागणी करीत आहोत. धन्यवाद. जय भीम. 100 खासदारांनी नरेंद्र मोदी साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांनी सांगितलं की आमची क्रिमिलेअरची अट रद्द करा. त्यांचा हाच डाव होता की त्यांचं राजकीय अस्तित्व संपणार होतं. तिथं जर राजकीय आरक्षणाला जर क्रिमिलेअरची अट लावली तर त्यांना आरक्षणाचा मुद्दा अशा पद्धतीनं भिजवत आणि उद्ध्वस्त करायचा आहे. त्यामध्ये वर्गीकरणामध्ये सर ब क ड जर ठेवलं तर आज ज्या वेळेला आरक्षणाच्या जागा भरल्या जातात, समजा ड वर्गाचा प्रतिनिधी असेल, तिथे ड वर्गासाठी जर आरक्षण असेल आणि तिथला पात्र उमेदवार जर मिळाला नाही आणि पात्र उमेदवार जर मिळाला नाही तर ती जागा त्यांनी ओपनला नेणार, ब क ड मधल्याला देणार नाहीत आणि ती जागा ओपनला ठेवणार आणि आरक्षण अशा पद्धतीनं संपवायचा तो त्यांचा खरा हेतू आहे. लक्षात घ्या. बाबासाहेबांच्या आंबेडकरी समाजाला त्यांचा आर्थिक निकषावर विरोध का आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेबांच्या समाजानं बौद्ध धर्माचं आचरण केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम 46 नुसार
अनुसूचित जाती आणि जमात यांचं आर्थिक आणि शैक्षणिक संवर्धन झालं पाहिजे असं देशाचं कलम 46 सांगतं आहे. तर या कलमानुसार क्रिमिलेअर जो विषय आहे तो क्रिमिलेअरचा इथं विषयच येत नाही. मुळात संविधानच म्हणते की आमची आर्थिक उन्नती झाली पाहिजेत आणि इकडं जो आत्ता जो सुप्रीम कोर्टानं जो आदेश दिलेला आहे तो नेमका आर्थिक उन्नती थांबवण्याचा विषय दिलेला आहे. त्यामुळे जे त्यांचं जे जजमेंट आहे ते संविधानिकदृष्ट्या चुकीचं आहे. संविधानिकदृष्ट्या राष्ट्रपतींच्या अधिकारावर गदा आणणार आहे. की गेल्या 2000 वर्षापासून जो खेड्यापाड्यात वाड्या वस्तीवर राहणारा जो समाज आहे या समाजाला जातीभेदाच्या नरकामध्ये झोकून द्यायला लावलं. त्यांच्यावर खूप अन्याय केले, अत्याचार केले, त्यांना माणूस म्हणून जगू दिलं नाही. आणि मग एक महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्तानं जन्माला आला आणि या सगळ्या समाजाचं दुःख वेदना त्यांनी जाणून घेतल्या आणि इथल्या व्यवस्थेचा प्रचंड असा अभ्यास केला. सगळ्या धर्मांचा अभ्यास केला, सगळ्या जातींचा अभ्यास केला, सगळ्या साहित्याचा अभ्यास केला आणि त्यातून त्यांनी भारतीय संविधान निर्माण करत असताना इथला जो मागासलेला वर्ग आहे त्याची अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अशा पद्धतीनं एका बाजूला अनुसूचित जाती म्हणजे SC वर्ग आणि दुसऱ्या बाजूला अनुसूचित जमाती म्हणजे ST वर्ग अशा प्रवर्गामध्ये त्यांचा समावेश झाला आणि 1950 पासून या वर्गाला एक आरक्षण यामुळं मिळालेलं आहे. हे आरक्षण जे आहे सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या तसं बघितलं तर जरी मिळालेलं असलं तरी इथला जो समाज आहे, मागासलेला जो समाज आहे, अजूनही या व्यवस्थेनं मागासच ठेवलेला आहे. आणि म्हणून आमची एक मागणी आहे की जोपर्यंत हा समाज पुढे येत नाही, त्या समाजाची प्रगती होत नाही, तोपर्यंत या समाजावर, त्या समाजाला मिळालेलं आरक्षण या सुप्रीम कोर्टाच्या निकालानं कुठल्याही राज्यानं ते मागं घेऊ नयेत किंवा त्याबाबतीत कसलीही ढवळाढवळ करू नये. बांगलादेशात झालेल्या हिंसाचारानंतर हिंदूंवर आणि धार्मिक स्थळांवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी तसेच सर्व हिंदूंना संघटित करण्याकरता अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने भव्य हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. 26 नोव्हेंबर 2024ला भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत असून संपूर्ण वर्ष अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्यासाठी भारतीय महासभा, वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे हर घर संविधान घर घर संविधानचे आयोजन करण्यात आले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून हर घर संविधान घर घर संविधान अभियानाची सुरुवात बल्लारपुरातून करण्यात आली असून यावेळेस संविधानाची 500 पुस्तकं नागरिकांना वितरित करण्यात आली असून संपूर्ण तालुक्यात हे अभियान राबविण्यात येत असून 7500 संविधान पुस्तकं वितरित करण्यात येणार आहेत. भारतीय संविधानाच्या स्वातंत्र्य दिन महिला आघाडी, भारतीय बौद्ध महासभा तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या मार्फत भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण होण्याच्या वर्षानिमित्त हर घर संविधान घर घर संविधान हे योजना व उपक्रम राबवण्यात येत आहे व या उपक्रमाच्या मार्फत आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी संविधानाची प्रत हे पोहोचवण्याचा संकल्प आहे व संविधानाचा फायदा व कायदा हे लोकांना कळवण्याकरिता कळवण्यात येणार व संविधान हा आमचा मूलभूत अधिकार असून त्याला लोकांपर्यंत व जनसामान्य लोकांपर्यंत त्याचे कायदे व फायदे कळले पाहिजे हे आमचा हेतू आहे व या कार्यक्रमाला पूर्ण करण्याकरिता आम्ही 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत सतत 3 महिने हा कार्यक्रम राबवण्यात येणार व संपूर्ण बल्लारशाह तालुक्यामध्ये या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता बल्लारपूर तालुक्यातील सर्व लोकांनी सहकार्य करावे. येणाऱ्या 26 नोव्हेंबर 2024ला भारतीय संविधानाला 75वे वर्ष पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी व भारतीय बौद्ध महासभाच्या संयुक्त विद्यमानाने हर घर संविधान घर घर संविधान ही मोहीम राबविण्यात येत आहे.
तरी समस्त जनतेने या मोहिमेला यशस्वी करण्याकरिता सहकार्य करावे हीच विनंती। अरे सुनीता, जरा देखो तो कौन है। अरे अनु, तू कैसी हो? बढ़िया हो, बैठ, मैं अभी आई। अरे क्या हुआ, इतनी परेशान क्यों हो? अरे ये देख मेरे किचन का हाल, इन्हें तो बोल बोल के थक गई हूँ मैं। और ये नौकरानी भी ना एक सामान जगह पे नहीं रखती। अरे हम गृहिणी से जुड़ा अटूट हिस्सा ही है किचन। अब इसे छोड़ अम्बा किचन ट्रॉली मेकर के हवाले। अम्बा किचन ट्रॉली मेकर, ये क्या है? अम्बा किचन ट्रॉली मेकर आपके किचन और आपकी पसंद के अनुसार, बिल्कुल हमारी इच्छा अनुसार बढ़िया और टिकाऊ किचन ट्रॉली, डायरेक्ट होम डिलीवरी और फिटिंग, कम से कम खर्च में, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने के लिए निकाल भी सकते हो। अब हर चीज होगी अपनी सही जगह पर। तो आप अपना किचन कब सजा रहे हो? अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर टू MIDC रोड, गुण बाबा मंदिर के पास, अमरावती, महाराष्ट्र। बुलढाणा निमा संघटना व महिलांच्या वतीने कोलकाता येथे डॉक्टर महिलेचा लैंगिक छळ करून खून केल्या प्रकरणाचा बुलढाणा निम संघटना व महिलांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। कोलकाता येथे 9 ऑगस्ट रोजीच्या पहाटे RGKR शासकीय वैद्यकीय कॉलेज आणि हॉस्पिटल येथे द्वितीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी ड्युटीवर असताना लैंगिक अत्याचार होऊन तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या घटनेचा निषेध व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या घटनेचा निषेध व्यक्त करत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले। इथे एका महिला डॉक्टरवर भीषण असा तिच्यावर अत्याचार झाला, लैंगिक अत्याचार झाला आणि त्यानंतर तिची क्रूर अशी हत्या केली। तर एका महिला डॉक्टरला ती तिची ड्युटी बजावत असताना, तिने इतकं उच्च शिक्षण घेतलं असताना जर तिला कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी मिळत नसेल, एक डॉक्टर व्हायसाठी कितीतरी परिश्रम करावे लागतात, किती वेळ त्यांना द्यावा लागतो आणि एक समाजाचं किती मोठं याच्यामुळे नुकसान आहे। तर एवढ्या अशा शिकलेल्याच व्यक्ती काय कुठलीही महिला असू दे, कुठल्याही महिलेला जर सुरक्षितता मिळत नसेल तर आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो। अशा प्रकारच्या कुठल्याही घटना होऊ नये आणि महिला डॉक्टर्स असो ज्या रात्रीच्या वेळी ड्युटी करतात त्यांच्यासाठी सिक्युरिटीची सोय असलीच पाहिजे, त्यांना सुरक्षा असली पाहिजे, त्यांना स्वतंत्र रूम असली पाहिजे, त्यांना स्वतंत्र असं प्रसाधन गृह असलं पाहिजे। या सगळ्या सुविधा त्यांना असतील तरच त्यांनी तिथे ड्युटी करावी, अन्यथा त्यांनी ड्युटी करू नये। आणि आम्ही बंद करणार आहोत म्हणजे रात्रीच्या ड्युटी महिला डॉक्टरांसाठी त्या सिक्युअर नाहीयेत। निर्घृण अशी हत्या, रेप आणि हत्या हे ज्या डॉक्टर मुलीचा ती कामावर असताना रात्री झालेला आहे, अतिशय निषेधार्ह आणि घृणास्पद अशी ही घटना आहे। आम्ही सर्व डॉक्टर आणि सर्वसामान्य नागरिक पण ह्याचा अतिशय निषेध करत आहोत। आणि ह्याच्यानंतर आपल्या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनी पण जेव्हा एक 2-3 हजाराचा जमाव या कॉलेजमध्ये आला, शांततेने जे डॉक्टर प्रोटेस्ट करत होते त्यांच्यावरती त्यांनी सगळ्यांनी अटॅक केला की त्यांना अक्षरशः लपून राहावं लागलं, त्या डॉक्टरांना आणि मुलींना आणि मुलांना पण डॉक्टर। आणि त्यांनी पूर्ण ICUची नासधूस केलेली आहे। जाड्या ज्या लोखंडी गेट आहेत ते तोडलेले आहेत, त्यांचं मेडिसिन डिपार्टमेंटमधले मेडिसिन फेकलेले आहेत, जो सेमिनार हॉल आहे जिथे एव्हिडन्सेस होते तो जाळून टाकला। तर ह्या सगळ्या मागे काय आहे एक्झॅक्टली म्हणजे हे कळायच्या पलीकडचं आहे। तर ह्याचा लवकरात लवकर निकाल लागावा आणि आमच्या सर्व माता भगिनींना, डॉक्टरांना एक सेफ सिक्योर असावं ह्या देशामध्ये, एवढीच आमची मागणी आहे। और मैं ये बोलूँगी कि ये सिर्फ एक इंसिडेंट की बात नहीं है। हर यहाँ पर इंडिया में आपको एक भी लेडी ऐसी नहीं मिलेगी जो हरासमेंट का एक किस्सा अपने लाइफ का सुना नहीं सकती। तो ये कोई बहुत छोटी बात नहीं है, हर किसी को इसके लिए जागरूक होना पड़ेगा। जगह जगह सिक्योरिटी गार्ड्स होने चाहिए, जगह जगह CCTV कैमराज होने चाहिए और घर में अवेयरमेंट होनी चाहिए। सिर्फ जिसके साथ हो रहा है वो आवाज़ उठा रहे हैं और बाकी लोगों के लिए शर्मनाक बात है, ऐसा कुछ नहीं है। जो कर रहा है उसे शर्म नहीं आ रही तो आपको आवाज़ उठाने में क्यों शर्म आ रही है? और साथ में ये बात बहुत ज़रूरी है कि लेडीज़ के लिए कि हमें ये सब के लिए घर में अवेयरमेंट करानी चाहिए।
आसपास के लोगों को सेफ एनवायरनमेंट बनाना चाहिए। आज हम अपने कलीग से सेफ नहीं फील कर रहे हैं, आज हम अपने प्रोफेसर्स के साथ सेफ नहीं फील कर रहे हैं, सिक्योरिटी गार्ड ही हमें सेफ फील नहीं करा रहा, सिक्योरिटी गार्ड से ही हमें डर लग रहा है। तो ये किस तरह की सिक्योरिटी मिल रही है हमें? सब कहते हैं कि बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, बेटी तो पढ़ी लेकिन बची नहीं। तो आज ये चीज दबनी नहीं चाहिए, ये इंसिडेंट दबना नहीं चाहिए, सबको आवाज उठानी चाहिए। और इस पे मांग हमारी ये है कि हमारे हॉस्टल्स के अंदर आदमी लोग ऐसे ही घुस जाते हैं और फिर सिक्योरिटी बोलती है कि हमने देखा नहीं, हमें पता नहीं चला। एडमिनिस्ट्रेशन बोलता है इंटरनली सेटल हो जाएगा, बेटा बाहर कंप्लेन मत करो, किसी को बताओ मत। तो ये सॉल्व होना चाहिए, हम इसके ऊपर आवाज उठा सके, इसका हमें राइट मिलना चाहिए और इस पे कार्रवाई तुरंत से तुरंत होनी चाहिए। लोगों के मन में डर बैठना चाहिए कि हाँ गवर्नमेंट कुछ कर रही है, सिक्योरिटी प्रोवाइड हो रही है, ये आवाज वही दबनी नहीं चाहिए। एडमिनिस्ट्रेशन के अंदर डर बैठना चाहिए, इतनी सख्त कार्रवाई होनी चाहिए और ये मैटर्स इंटरनली सेटल नहीं होने चाहिए, इस पे कार्रवाई होनी ही चाहिए। और सिक्योरिटी गार्ड होने चाहिए, जगह जगह पे सीसीटीवी कैमरास होने चाहिए। जो पब्लिक टॉयलेट्स होते हैं उसमें अंदर कैमरा बिठा दिया, ये कर दिया, तो उसकी चेकिंग्स होनी चाहिए। ये एडमिनिस्ट्रेशन ने रिस्पॉन्सिबिलिटी लेनी चाहिए। मुझे ऐसा लगता है कि गुड टच और बैड टच वाली जो चीजें है ना, वो आप अपने लड़कों को बताइए। आप जो भी लड़कियों को बोलते हैं ना कि 7 बजे के बाद बाहर मत निकलो, 8 बजे के बाद बाहर मत निकलो, ये आप आपके लड़कों को बोलिए तो ये लड़कियों के साथ भी नहीं होगा। अगर लड़के बाहर नहीं आएंगे या ये सब चीजें नहीं होंगी तो लड़कियों के साथ भी नहीं होगा। ये तो अभी मेडिकल कॉलेज के लड़की के साथ हुआ या जो भी, ये इतना बाहर हुआ, बट रोज वाली जिंदगी में ये इतनी सारी ऐसी चीजें होती है जो दब के रह जाती है और वो किसी को पता भी नहीं चलती, बाहर भी नहीं आती, क्योंकि उनके पास उतने पैसे नहीं होते या उन जो विक्टिम के पेरेंट्स होते हैं वो लोग कुछ कर नहीं पाते बिकॉज ऑफ जो अपर अथॉरिटीज होती है, इसीलिए। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। कोल्हापूर येथे रामकृष्ण हॉलमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान कार्यक्रम संपन्न झाला। पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या उपस्थितीत पात्र महिलांना सन्मानित करण्यात आले। होणाऱ्या या रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या लाडक्या भावाने तुम्हाला दिलेली भेट एक कर्तव्य आहे। आम्ही कुठले उपकार केलेले नाही आणि आपल्या या संसाराला थोडीशी मदत व्हावी या अपेक्षेनं हे आम्ही सहकार्य केलेलं आहे। मी याला गिफ्ट भेट असं म्हणणार नाही, तुमचं आणि माझं मात्र हे प्रेमाचं आणि निर्वेळ आहे। बंधुभगिनींनो, आता एकच थोडीशी 1,28,000 या भगिनीची अजूनही आधारशीट लिंक झालेलं नाही, अजून बँकेचं KYC त्यांनी केलेलं नाही। मी कालच सगळ्यांना आव्हान केलं फोनवरून की ज्या ज्या महिलांनी अद्याप हे आधार लिंक केलेलं नाही त्यांनी ताबडतोब आपल्या बँकेत जाऊन ही KYC केली पाहिजे। पैसे जर नाही आले तर तुम्हीच म्हणाल की लाडक्या भावांना खुशी वाटतं आम्हाला, तर आमची यामध्ये आता काही चूक नाही। आपल्या राहिलेल्या 1,28,000 या जिल्ह्यातील माझ्या लाडक्या बहिणीने आधार लिंक करून घ्यावं एवढी कळकळीची विनंती मी या निमित्ताने करणार आहे। सुप्रीम कोर्टाच्या 1 ऑगस्ट संविधान विरोधी निर्णयाविरोधात SC/STच्या संरक्षणासाठी बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी भारत बंदची हाक पत्रकार परिषदेद्वारे देण्यात आली। या बंदमध्ये अनुसूचित जाती जमाती, सर्व संविधानवादी पक्ष संघटना, फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील अधिकारी कर्मचारी पक्ष संघटना, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय संघटना, पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यात सहभागी होणार आहेत।
सर्व समाजाच्या पर्यंत पोहोचावं, तळागाळातील जाती धर्मापर्यंत पोहोचावं, याच्यासाठी आरक्षणाच्या एकूण वर्गीकरणाच्या प्रक्रियेला गती द्यावी, करावं, हा एक त्या निर्णयाचा पैलू. दुसरा पैलू की क्रिमिलियर अप्रत्यक्षरित्या सुचवलेला आहे, तो काही सर्वोच्च न्यायालयाचा आदेश नाही, पण या विरोधामध्ये देशभरातील SC ST समुदाय आहे जो राज्यघटनेशी बांधिलकी मानतो, तो प्रचंड अस्वस्थ आहे, नाराज आहे. आणि हा निर्णय आल्यापासून ज्या इंडिया ब्लॉक आघाडीनं किंवा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीनं ज्या SC ST मुस्लिम समुदायाची प्रचंड वोट बँक वापरली घेतली, तो देखील वर्ग या विषयावरती गप्प आहे. काँग्रेसचे राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, खरगेजी असतील, आणखी कोणी नेते असतील, त्यांनी पार्लमेंट चालू असताना या विषयामध्ये पार्लमेंटला कामकाज रोखायला हवं होतं, पण तसं काही घडलं नाही. पार्लमेंट संपल्यानंतर त्यांनी फार उशीर केला आणि मग बीजेपीच्या स्वयंघोषित अजेंड्यानुसार त्यांचेच SC STचे 100 खासदार पंतप्रधानांना भेटतात आणि म्हणतात की आम्ही, पंतप्रधान सांगतात की आम्ही काही करणार नाही. पण त्यामुळे वर्गीकरणाचं घोडं हे आलंय ते काही थांबत नाही. वर्गीकरणाला विरोध अशासाठी की सर्वोच्च न्यायालयाच्या 2004च्या निकालाने वर्गीकरणाला विरोध केलेला होता आणि तो निर्णय आजपर्यंत लागू होता. तो बदलायची गरज काय? तो बदलायचा असेल तर त्याच्यासाठी एक इम्पिरिकल डेटा हा सर्वोच्च न्यायालयासमोर कोणीही दिला नाही. तरी देखील वर्गीकरण व्हावं ही केंद्र सरकारची भूमिका असल्यामुळेच महाराष्ट्र देशाचे अटॉर्नी जनरल, ॲडव्होकेट जनरल, सॉलिसिटर जनरल या सगळ्यांनी सर्वोच्च न्यायालयात त्याला पाठिंबा दिला आणि त्यामुळे हा निर्णय आला. त्यामुळे केंद्र सरकारच्या पाठिंब्यावरती आलेला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असं त्याचं वर्णन करावं लागेल. आणि म्हणून हा निर्णय त्याच्या विरोधात एक आक्रंदन आहे, आक्रोश आहे आणि तोच नेमका भारत बंदच्या रूपाने येत्या 21 तारखेला देशभर वेगवेगळ्या स्तरामध्ये दिसत असेल आणि तो महाराष्ट्रात देखील होणार आहे. अत्यंत शांततामय मार्गाने ही सगळी अनुसूचित जाती जमातीची घटनाप्रेमी समाज बांधव मंडळ हे शांततेनं हा बंद पार पाडणार आहेत. कारण की अत्यंत खालच्या जातीला फायदा मिळवणं ही त्यांची भूमिका नाही. त्यांना फायदा मिळावा तो प्रश्न सुप्रीम कोर्टात 2004 साली चिन्मय प्रकरणात चर्चेला होता आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की अनुसूचित जाती जमातीतल्या काही जाती माग्या का राहिल्या याच्याविषयी संशोधन झालं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे आणि मागे राहिलेल्या जातींना पुढे आणण्यासाठी सरकारनं शिक्षण, प्रशिक्षण, बजेटिंग असे विविध प्रोजेक्ट राबवले पाहिजेत. म्हणजे ते समाज आरक्षणाला पात्र ठरतील आणि स्पर्धेमध्ये येतील. म्हणजे एका अर्थाने काय होईल की अत्यंत मागासलेल्या जातीसाठी वेगळा कोटा ठेवायचा आणि मग त्या जागा भरल्या नाहीत तर त्या पुन्हा ओपन कॅटेगरीनं खायच्या. हे दुसऱ्या मार्गानं पुन्हा आरक्षणामध्ये घुसखोरी आहे. आणि म्हणून येत्या 21 तारखेला महाराष्ट्रातील, देशातील सामाजिक, शैक्षणिक अनेक कर्मचारी संघटना, सांस्कृतिक संघटना, राजकीय, गैर राजकीय संघटना सुद्धा या 21च्या भारत बंद मध्ये सामील होणार आहेत. आजच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये राज्यातील महाविकास आघाडीचे नेते पक्ष ज्यांना महाराष्ट्रातील दलित आदिवासींनी भरभरून गेल्या लोकसभेत मतदान केलेलं आहे त्यांनीही 21 तारखेच्या भारत बंद मध्ये सामील झालंच पाहिजे आणि आपली वैचारिक बांधिलकी राज्यघटना आणि आरक्षण धोरणासोबत त्यांनी स्पष्ट दाखवली पाहिजे. अन्यथा आगामी विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना त्याची किंमत द्यावी लागेल. जय भीम इंडियाच्या बातमीपत्राला वेळ झाली, इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन घडामोडी घेऊन. जय भीम.